जितेंद्र आव्हाड यांनी जयदीप आपटे यांच्यावर ताशेरे ओढलेत. आपटे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर दाखवलेल्या खुणा इतिहासाशी सुसंगत नसल्याचं आव्हाड यांनी स्पष्ट केले. त्यांनी या पुतळ्याला थेट अपमानाचं चिन्ह ठरवत त्याची कडक शब्दात टीका केली आहे. आव्हाडांनी आपटे यांना विचारले की अशा प्रकारच्या खुणा दाखवण्याची कल्पना त्यांना कुठून सुचली आणि हा पुतळा पास झाला तरी कसा? या प्रकारच्या पुतळ्यानं महाराष्ट्राच्या जनभावनांचा अपमान होत असल्याचंही आव्हाड यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनावर आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवरही जोरदार हल्ला केलाय. मुख्यमंत्र्यांना माफी मागण्यास भाग पाडणाऱ्या या आंदोलनानं लोकांमधील असंतोष उभा केलाय असंही त्यांनी म्हटलं आहे. आपटेच्या प्रकरणात सत्ताधारी पक्षाच्या भूमिका घेणाऱ्यांची त्यांनी कडक शब्दात निंदा केली आहे. पोलीस व्हिडिओ प्रकरणावर आव्हाडांनी शासनावर टीका करताना पोलिसांची स्थिती आज एवढी वाईट झाली आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून हवालदारापर्यंत सर्वच त्रस्त आहेत. यावर टीका करताना त्यांना दुःख वाटल्याचंही त्यांनी सांगितलं. नारायण राणे यांच्या स्वभावाचा उल्लेख करताना आव्हाड यांनी राणेंना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे आणि ते प्रेशरमध्ये असताना वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यांच्या मूळ स्वभावात बदल होईल असं आव्हाडांना वाटत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. राहुल गांधी यांच्या भारत यात्रेवर बोलताना आव्हाड यांनी भारत इतका सोपा नाही की एका यात्रेत समजू शकेल, परंतु 3600 किलोमीटर चालत यात्रा करणाऱ्या राहुल गांधींचं कौतुकही त्यांनी केलं. चित्रा वाघ यांच्या टीकेवर आव्हाडांनी उत्तर देत शिवसेनेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरांवर दगड फेकू नयेत असं सांगत आपल्या वाणीवर संयम ठेवण्याची त्यांनी सूचना केली आहे.